अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग, येथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका सिंहाचा जन्म झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आक ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आक ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान सोकतो तुफान मातीचा राजा. रुडाची नजर स्त्रियांच्या शत्रू असेच मावळे शिवाजी महाराजांची 300 किलोमीटर लांबीची ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला सुमारे 150 वर्षे लागली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या वयामध्ये चीनच्या आपण जगातील एक मानतो. मग हे काय? अरे तर गर्व आहे मला, मी मराठी लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असं वाटतं अहो खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे. कारण हे नाव घेताच अगदी शहारे उभे राहतात, रक्त सळसळते, हृदयाचे ठोके वाढतात आणि अंगावर सरकन काटा येतो. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे या शब्दाचा अर्थ काय? मरे राजांच्यासाठी केला जगदंब जगदंब. बांधकर पगड़ी जब शिवाजी राजा तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते. म्हणूनच म्हणते सूर्यनारायण जर उगवले नसते तर खरंच आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी येऱ्या गेल्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टापानं आणि शाहिराच्या डपानं. आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोडणे, शौर्याला तोडणे, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाला ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या दाखावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या दाखावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या दाखाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीस 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी माणसं वापरली, माणसं जपली आणि वस्तू वापरल्या, पण आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांच्या ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून बनलेली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवर महाराष्ट्रात परत होते, तेव्हा तेथे एक बैलवाडी नावाचं गाव होतं. तेथे एक छोटासा किल्ला होता. तेथे मल्लमा देसाई नावाची एक ठाणेदारी राहत होती. दादाजींना वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडं फिरके सैन्य गोळा केला आणि ते मल्लमावर चाल करून गेले. परंतु मल्लमा ही जिद्दीची चिकाटी ती, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केला आणि ते पुन्हा मल्लमावर तुटून पडले. पण आता मात्र मल्लमाचा पराभव झाला. तेव्हा दादाजींनी ठरवलं की आता मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभं करायचं. तेव्हा मल्लमाला कैद करत असताना मल्लमा आत गेली आणि ती आपल्या तान्याबाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभे केले, तेव्हा तिला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आधी माझ्या बाळाला मारून टाकणार. तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगार आहे. राजा जी काही शिक्षा द्यायची असेल ना तर ती मला द्या, यात माझ्या छोट्या बाळाचा काही दोष नाही. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सीमित हास्य केलं आणि म्हणाले, त्यांनी तिकनिसाला इशारा केला. तिकनिस आत गेला, तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती
शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या मुलाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटीतून चमच्याने त्या बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, हा आमचा भाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि असं त्या काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्लमा देसाईला तिचं राज्य परत तर केलं, त्यामुळे तिला बांगडी चळू देऊन तिच्या घरी परत सुखरूपपणे पोहोच केलं. म्हणूनच मला असं वाटतं, जे जगानं केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही. म्हणून जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी त्यांच्या आयुष्यामध्ये स्त्रियांचा आदर केला. म्हणूनच आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगावंसं वाटतं, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेख आहे, तू जिजाऊची लेख आहे. आता एवढे वर्ष झाली तरी अलीकडच्याच काळाचा एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. आताच 5-6 वर्षापूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीला आले होते. तेव्हा त्यांना काही गाईड्सनी प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं? त्यावेळेस इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहलही नको आणि तुमचं सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पलही नको. या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे. तेव्हा सर्व गाईड्स त्यांना घेऊन रायगड बघण्यासाठी गेले. म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटतं की जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेलात आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोठून आले आहात तर त्यांना अभिमानानं सांगा, ज्याने मरणालाही लाजवले आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवले अशा छत्रपती